गुड मॉर्निंग स्टुडंट्स. लेक्चर नंबर 4. टॉपिकचं नाव सांगा पटकन. अल्कोहोल, फिनॉल्स, इथर्स अँड इथर्स होतं. पेज नंबर पहिला आहे. आता आतापर्यंत मी काय कव्हर केलंय, जर मी मागच्या लेक्चर्समध्ये गेलो, जे डायरेक्टली इथं पोहोचलाय त्याने अगोदर मागं जायचं, अगोदर ते 2-3 लेक्चर बघायचे, आज तिसरं असेल चौथं असेल 3 लेक्चर बघायचे, मग आज इथं यायचं. मी आत्तापर्यंत बघितलं, माझ्याकडे एक गाव होतं ऑर्गॅनिक केमिस्ट्री नावाचं. त्या गावामध्ये 3 भावक्या राहत होत्या. भावक्या म्हणजे कळतं, ज्यांचे सरनेम सेम होते असे ग्रुप होते. कोणते ग्रुप होते? अल्कोहोलची भावकी, फिनॉलची आणि इथरची. सुरुवात केली आपण, बघितलं भावकीमध्ये नेमकं काय होतं आणि परत आपण बघितलं त्या तिघांना नावं कशी ठेवतात रे. नावं कशी ठेवतात म्हणजे कळतं ना. तुमचं नाव कोण ठेवतं? तुमची आत्ती. केमिस्ट्रीची नावं कोण ठेवतं? IUPAC म्हणजे ऑर्गॅनिक केमिस्ट्रीची आत्ती. IUPAC इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. इथपर्यंत आपण पोहोचलेलो झालतं. आणि लास्ट लेक्चरला मी चालू केलं तर प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. त्याच्यापैकी माझ्या 3 मेथड कव्हर झाल्या. पहिली कोणती होती? बघा बरं, पहिली कोणती होती? कोणती होती? अल्कलाइन हायड्रोलायसिस. आठवतंय सगळ्यांना. दुसरी कोणती होती? ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. तिसरी कोणती होती? हायड्रोबोरेशन होती ना. आता एक काम करतो मी, जी थर्ड मेथड जी तुम्हाला थोडीशी अवघड होती थोडी रिवाइज करतो, परत घेतो रे. हायड्रोबोरेशन डॅश ऑक्सिडेशन. म्हणजे एकाच रिॲक्शनमध्ये या दोन्ही पण प्रोसेस होतात. हायड्रोबोरेशन शन आलं की समजायचं ॲडिशन करायचं आहे तुम्हाला, पण पुढे डी नसलं पाहिजे बरं का रे. डी असेल तर काढून घेतो मी. डिहायड्रेशन, डिकार्बोझायलेशन त्यांना काढून घ्यायचं. आणि शन असेल तर फक्त हायड्रेशन, कार्बोझायलेशन त्याला ॲड करायचं ना. मग इथं ॲडिशन करतो मी BH3 ची आणि त्याचं करायचं ऑक्सिडेशन. आता सुरुवात करूया. बघा इथं एक अल्किन घेतो छोटासा, CH2 डबल बॉन्ड CH3. याचं नाव काय असेल? किती कार्बन आहेत? 1 2 3 कार्बन म्हणजे प्रोपेन होता तुमचा, आणि डबल बॉन्ड म्हणजे प्रोपीन झाला ना. हा प्रोपीन झाला. हो, कसं लिहायचं बघा, प्रोपीन. ॲरोवरती मला दिसतं इथं एक तर ते लिहितात BH3 स्लॅश करतात THF. BH3 THF म्हणजे काय? तर टेट्राहायड्रो हा सॉल्व्हंट असतो बरं का रे. आपण चहासाठी पाणी वापरतो ना, तसं हा तुमचा सॉल्व्हंट होता. आणि ते खाली लिहितात इथं H2O2 NaOH बेस NaOH सॉरी. हां, असं दिसलं की डोक्यात एकच ठेवायचं, तुम्हाला अल्कोहोल बनवायचं आहे आणि ॲडिशन करायचे आहे कशाची? H आणि OH. बरोबर. हा सगळं हे दिसलं नाही काय तर डोक्यात एकच ठेवायचं, याच्यामध्ये मी ॲडिशन करतोय. कशाची करतोय? बघा इथं HOH ची. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही मला सांगा, HOH म्हणजे चार्जेस कोणते झाले? प्लस आणि मायनस झाला. बरोबर. आणि महत्त्वाचं इथं हे ॲडिशन होते अँटी मार्कोनिकॉज रूलनं. कशी होते? अँटी मार्कोनिकॉज रूल. मला सांगा मार्कोनिकॉज काय सांगतो तुम्हाला? मार्कोनिकॉजचं म्हणणं काय आहे? पटकन बोला, काय मार्कोनिकॉजचं म्हणणं? अरे काय सांगतो मार्कोनिकॉज? जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल, अनसिमेट्रिकल म्हणजे दोन्ही बाजू त्याच्या वेगळ्या, बघा ना, 2 हायड्रोजन 1 हायड्रोजन वेगळाच आहे तो. आणि अनसिमेट्रिकल रिएजंट असेल तर हा निगेटिव्ह पार्ट मी अशा कार्बनला जोडतो जिथं हायड्रोजन कमी असतील. बरोबर. हे झालं मार्कोनिकॉजचं. आणि अँटीचं त्याच्या विरुद्ध करा. निगेटिव्हला अशा ठिकाणी जोडा जिथं हायड्रोजन जास्त असेल. कुठं जोडू सांगा? मी नंबर देतो बघा इथं. हा पहिला कडा झाला, हा दुसरा कडा झाला. पहिला कार्बन, दुसरा कार्बन. पहिल्या कार्बनवर हायड्रोजन किती आहेत? 2. इथं किती आहेत? 1च. 3 कुठं आहेत रे? 1च आहे ना. 2 आणि 1च झाला. मग तुम्ही मला सांगा 2 आणि 1 मध्ये कमी कोण आहे? 1 कमी आहे ना. मग जिथं हायड्रोजन जास्त तिथं OH ला जोडा. म्हणजे प्रोडक्ट बनला कसा बघा पुढे तुमचा इथं. तर CH2 ह्याला काय जोडायचं रे? OH. पुढं काय रे? CH2 आणि इथं झालं CH3. याचं नाव सांगते मला कोण? किती कार्बन आहेत मोजा? 3 कार्बन. प्रोपॅनॉल झालं ना. प्रोपॅनॉल अल्कोहोल आहे तो. आता हे तर सगळ्यांना समजतं, इथं काहीच प्रॉब्लेम येत नाही. पण ॲक्च्युली हा बनला कसा ते सांगतो तुम्हाला. मेकॅनिझम मागच्या लेक्चरला आपण बघितलेली मेकॅनिझम. सगळ्यात पहिलं काय घेतलं आपण इथं बघा बरं. सगळ्यात पहिलं काय घ्यायचं? अल्किन घेतला समजा. अल्किनचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH3. याच्यावरती ॲडिशन करणार आहे मी BH3 ची, बोरेनची.
एक हायड्रोजन, दोन हायड्रोजन, तीन हायड्रोजन. बरोबर, कळतं इथंपर्यंत. आता गोल करतो मी इथं. हा जर मी कंपाऊंड तोडला तर याच्यातनं एक हायड्रोजन सेपरेट निघाला आणि खालचा पार्ट सेपरेट निघाला. म्हणजे दोन कुठले पार्ट सेपरेट झाले सांगा मला. एक झाला, हे बोला, एक झाला हायड्रोजनचा, दुसरा झाला BH2चा. बरोबर. आता एक डोक्यात काय ठेवायचं इथं बघा, हा जो तुम्हाला BH2 दिसतो तो जोडायचा टर्मिनलच्या ह्याला, आणि हायड्रोजन कुठं जोडायचा, हा मग इथं जोडायचा. मी नंबर देतो परत एकदा, पहिला, दुसरा. हा हायड्रोजन जोडायचा, इथं लिहित वाटलेस मराठीमध्ये बघा रे, हायड्रोजन जोडायचा 2ला, आणि हा बी कुठं जोडायचा 1ला. मग सांगा काय तयार होईल इथं, कसं लिहायचं बघा ते इथं लिहिताना, हो का, CH2 CH3. मी डबल बॉन्ड काढून घेतलाय. इथं काही हायड्रोजन दुसऱ्याला जोडायचं, म्हणजे हायड्रोजन इथं जोडला. इथं काय जोडू सांगा पटकन, BH. कळतंय सगळ्यांना. तुम्ही मला सांगा, हा बघताना वाटतंय का रे हा स्टेबल दिसतोय, वाटतंय स्टेबल, हा म्हणजे चेन मुठ्ठी बनली, रस्सिकेच चालू आहे रे. मग हा काय करतो तर हा गप बसणार नाही, हा परत मागं जातो, बिकरमधून शोधायला चालू करतो, अजून कोण सापडतंय का मला. आणि ह्याला बिकरमध्ये सापडलं, इथं बघा काय सापडतंय बघा त्याला, हा मी परत छापतो इथं, हा परत इथं लिहितो बघा रे, CH2 CH3. एक मिनिट फक्त, इथं होता BH प्लस हा परत पकडतो त्या अल्किनला, अल्किनचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH3. आता तुम्ही मला सांगा, हा हायड्रोजन कुठं जाईल रे, इकडचा पकडतो तुम्ही, कुठं जाईल सांगा पटकन, नंबर देऊया परत एकदा, हो का, पहिला, दुसरा. हा कुठं जाईल सांगा हायड्रोजन, तिथंच जाणार. म्हणजे कुठं जाणार हायड्रोजन, हा गेला 2 नंबरला, आणि हा बोरॉन कुठं गेला 1 नंबरला. जमेल लिहायला तर तुम्हाला कसं लिहायचं बघा, तर इथून चालू करतो, हा बोरॉन छापतो इथं मी, हो का, सेंटरला बोरॉनला ठेवला. त्या बोरॉनला काय जोडले वरती, काय इथून सांगा मला, मोठ्याने सांगा, CH2 हां CH3. बरोबर, जोडले का. इकडे काय जोडले बघा. आता महत्त्वाचं म्हणजे हा हायड्रोजन त्याचा तसाच राहिला, तो इकडे लिहिला, राहिलेला तसाच लिहिला. आता त्याच्या पुढं इथनं हायड्रोजन निघून गेला, जागा तयार झाली. हा बोरॉन तुम्ही कशाला जोडणार होता, कोणत्या कार्बनला जोडणार आहे बोरॉन, पहिल्या कार्बनला. मग काय पहिल्या कार्बनला वाचा इथं CH2, पुढं काय होतं CH होतं. ह्या CHला काय जोडायचं आहे आपल्याला, काय जोडायचं आहे सांगा मोठ्यानं, मोठ्यानं सांगा रे, हायड्रोजन. म्हणजे हा काय झाला CH2 झाला, पुढं काय आहे त्याच्या CH3. मला तुम्ही सांगा हा गप बसेल का, अजून काय शिल्लक आहे तिथं, एक हायड्रोजन शिल्लक आहे ना. मी काय करतो परत एकदा पुढं त्याला लिहून घेतो समोर. इथं कसं लिहिलं बघा, ह्याला लिहूया आता, तुमचा बोरॉन होता तसाच इथं, हां CH2 CH3. इथं पण काय रे CH2 CH3. इथं काय आहे हायड्रोजन. तुम्ही मला सांगा आता हायड्रोजन किती शिल्लक राहिले मागं, एक शिल्लक आहे. मी पहिलाच त्याला गोल करतो, किंवा शेजारी अजून एक अल्किन घेतो. अल्किनचा फॉर्म्युला CH2 डबल बॉन्ड CH3. आता पटकन बोलायचं सगळ्यांनी. हा जो हायड्रोजन आहे त्याला मी सर्कल करतो आणि इथं नंबर देतो, पहिला आणि दुसरा. हायड्रोजन कुठे जाणार आहे, कुठे जाणार आहे सांगा पटकन, विचार करून बोला रे. हायड्रोजन जाणार 2 नंबरला, दुसऱ्या कार्बनला, आणि बोरॉन कुठे जाणार, हवाला 1 नंबरला जाणार. म्हणजे कळतंय कसं लिहायचं. आणि केमिस्ट्रीमध्ये लिहिताना छापायचंच आहे आपल्याला. छापताना कसं छापायचं, जे सेम आहे ते अगोदर लिहायचं. मग इथे सेम काय दिसतंय बघा तुम्हाला अगोदर, हा बोरॉन मी लिहितो अगोदर इथं बघा, बोरॉन लिहिला इथं बोरॉन. त्या बोरॉनला 3 बॉन्ड होणार आहेत. आता पहिला बॉन्ड कशाचा आहे बघा बरं जरा, इथनं सांगा, हां CH2 CH3. हा दुसरा बॉन्ड कशाचा इकडं CH2 CH3. इथनं हायड्रोजन निघून कुठे गेला, उडी मारून दुसऱ्यापाशी गेलाय. बरोबर. आणि हा बोरॉन कशाला जोडायचा, याला जोडायचा. म्हणजे ते तयार काय झालं तुमचं CH2 CH3. कळतंय का, झालं ना तयार. आणि हे जे तयार झालं की जे तुमच्या स्टेट बोर्डच्या पुस्तकामध्ये लिहिलंय, व्हेन अल्किन इज ट्रीटेड विथ बोरेन इट गिव्स ट्राय अल्काइल बोरेन. हा तुमचा झाला ट्राय. ट्राय म्हणजे किती रे,
ट्राय म्हणजे मोठ्याने सांगा 3. 3 काय जोडलेत बघा, CH2 CH2 CH3 ट्राय. पुढं काय, अल्काईल. अल्काईल म्हणजे पहिला, दुसरा, तिसरा, बरोबर ना. हा झाला तुमचा ट्राय अल्काईल बोरेन झाला. आता तुम्ही मला सांगा हा स्टेबल दिसतोय का तुम्हाला रे, वाटतोय स्टेबल. आता 3 तर पाकळ्या जोडल्या आहेत साईडला. आता पुढं काय होतं, जर मी समजा याला ट्रीट केला पुढं, नाव ट्रिएटिंग कशा रिएक्शन करायची बघा, ट्राय अल्काईल बोरेन विथ H2O2 इन प्रेझेन्स ऑफ बेस. बेस मी सोडियम हायड्रॉक्साईड ऑलरेडी घेतला आहे वरती, प्रेझेन्स ऑफ बेस. आता जर मी ते चेक केलं, ह्याला छापतो अगोदर, B CH2 वरती काय आहे, CH3. इथं काय रे, CH2 CH3. इथेला पुढे इथं पण काय जोडले बघा, CH3. आता थोडं कॉमन सेन्स वापरूया आपण. इथं टोटल अल्काईलचे ग्रुप किती आहेत बघा बरं, किती आहेत मोजा बरं. 1 2 3 झाले अल्काईलचे ग्रुप. आता काय करायचं, या तिन्ही ग्रुपला मी काय घेतो बघा, H2O लिहिताना कसं घेतो, OH. हायड्रोजन किती आहेत इथं, 2. ऑक्सिजन किती आहेत, 2 झाले. H2O2 ते थ्राईस करतो आणि याला मधून तोडायचं. आता कसं होतं मधून तोडल्यावर बघा, हा जर मी मधून कट केला तर 3 OH आणि 3 OH सेपरेट झाले की नाही, सेपरेट सांगा. आता इथं कसं होतं, हे तिन्ही बॉन्ड तोडायचे असे, दुसरा आणि तिसरा. तुम्ही मला सांगा तिघांच्या जागी मी असं लिहिलं चालेल का बघा, थ्राईस लिहिलं, CH3 CH2 CH2. हा कुठून तोडलाय, बोरॉनपासून त्याला मी कट मारलाय, बरोबर. आता तुम्ही मला सांगा इथं काय जोडूया पुढं बघा बरं, काय जोडूया, OH जोडला. किती OH खर्ची केली इथं मी, 3 का एकच केलाय बघा बरं, 3 केले खर्ची. शिल्लक किती राहिले फ्लास्कमध्ये, 3 राहिले. आणि काही शिल्लक आहे फ्लास्कमध्ये, बोरॉन. इथं तयार होतं बघा BOH थ्राईस. कळतंय सगळ्यांना, अरे समजलं का, समजले काय करतोय आपण का नाही गेलो डोक्यात, सोपं आहे, एवढं काय अवघड नाही, समजतंय लगेच. आता पुढं आतापर्यंत मी 3 मेथड बघितल्या बघा. पहिली कोणती होती, नाव काय होतं पहिल्या मेथडचं रे, काय होतं बघा पटकन, बरोबर आहे, अल्कलाइन हायड्रोलायसिस होतं, आठवतंय सगळ्यांना. दुसरं काय होतं, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. तिसरं काय होतं, हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. एक काम करतो मी, तिघांना रिलेटेड 3 क्वेश्चन फळ्यावरती पटकन छापतो इथं मी. समजा पहिला क्वेश्चन असेल तुमच्याकडे CH3 CH2 CH2Cl आणि इथं लिहिलं असेल समजा ब्रॅकेटवरती, इथं लिहिलं असेल ॲक्वियस NaOH. हा एक झाला. दुसरा प्रश्न इथं रिंग असेल, CH3 असेल आणि वरती लिहिलं असेल H2OH+. आणि तिसरा क्वेश्चन असेल बघा, इथं सेमी कंपाऊंड घेतो, इथं CH3 BH3CHF आणि इथं लिहिलं असेल काय रे, H2O2 NaOH. तुम्ही मला सांगा तिन्हीमध्ये प्रोडक्ट कोणते बनणार आहे, विचार करून सांगायचं, आता गडबड करायची नाही. पहिलं सोपंच आहे, पहिलं फालतू एकच प्रोडक्ट. काय होतं पहिल्यामध्ये, Cl काढून काय जोडायचं, OH जोडायचं. आपण शिकलोय काल. इथं काय होतं बघा, हा क्लोरीन काय करतोय, ते शेजारच्या कार्बनचे इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचायला लागलाय. टेन्शन कोणाचं वाढलं, कार्बनचं वाढलं. कार्बन काय म्हणतोय, तू मला त्रास देतोयस ना, मी माझा बॅकअप शोधणार. आणि तो बॅकअप कोणाला शोधतोय, तर OH. ज्यावेळी त्याला दिसलं हा OH- त्याच्याकडे यायला लागलाय, तो लगेच त्याला काय करतो, निघून गेला तरी तू माझ्यापासून चालतोय. म्हणजे यानं इथं काय केलं बघा, ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये CH3. आणि महत्त्वाचं म्हणजे इथून बॉन्ड ब्रेक होणार आहे. केमिस्ट्री म्हणजे कॉपी पेस्ट करायचं, बाकी सगळे सेम ठेवतो. कसली तू इथून चालू करतो बघा, CH3 CH2 पुढे काय रे, CH2. कोण सोडून गेले आम्हाला, Cl. नवीन कोण आले, OH. म्हणजे एक गेला की दुसरा ऑटोमॅटिकली आला. म्हणजे रिॲक्शनचं नाव काय होतं, सबस्टिट्यूशन रिॲक्शन. खो घालतो ना तिथं मी एकमेकांना. आता ही पुढची रिॲक्शन थोडी बुद्धी चालवायची. पाणी दिसतंय आणि H+ दिसतोय. H+ कोण देतं, अरे H+ द्यायचं काम कोणाचं आहे, कोणाचं, ॲसिडचं. H+ कोण देतं, ॲसिड देतं, बरोबर ना. मग H+ दिसलं, पाणी दिसलं की समजायचं ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन आहे. ओके, काय आहे, कोणती रिॲक्शन आहे,
ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. म्हणजे सर अशा केसमध्ये आम्ही काय करतो, H+ला आणि OH- ॲड करतो. राहते का लक्षात. आणि सगळ्यात महत्त्वाचं इथं ॲडिशन करायची मार्कोनिकॉजनुसार MR रूल. हे तर माहीत आहे सगळ्यांना. आणि तुम्ही मला सांगा ॲडिशन करणार आहे मी H+ आणि दुसरी कशाची रे, OH- आणि मार्कोनिकॉफनं काय सांगितलं, हा जो पार्ट आहे इकडचा हा आहे तुमचा कोणता पार्ट रे, पॉझिटिव्ह. हा कोणता आहे, निगेटिव्ह. आणि हा काय सांगतो मार्कोनिकॉफ, जर रूलच पाठ होत नसेल तर मी छोटासा इथं बॉक्स करतो छोटासा याला रेड पेननं. काय लक्षात ठेवा, स्टेटमेंट लक्षात राहतच आपल्या, फालतू आहे रूल. फालतू म्हणजे महत्त्वाचं म्हणजे समजतोय मला, पण त्यातनं बी जर काय काय महाभाग असतात त्यांच्या किती जरी सांगितलं तरी डोक्यात शिरत नाही. त्यांनी लक्षात काय ठेवायचं, जो निगेटिव्ह पार्ट आहे तो कशाला जोडायचा आहे तुम्हाला नेऊन, हां मोठ्याने बोला पटकन. निगेटिव्ह कशाला जोडायचा, जिथं लेस हायड्रोजन असतील. सोपं आहे, लेस नंबर ऑफ हायड्रोजन म्हणलं तर लेस हायड्रोजन म्हणलं तरी चालतंय. आणि पॉझिटिव्ह कुठं जोडायचा, जिथं काय असेल रे, मोअर किंवा ग्रेटर नंबर ऑफ हायड्रोजन ॲटम असतील. बॉक्समध्ये लिहिलेलं समजतंय सगळ्यांना. रूल पाठ करायची गरज आहे का, रूल मला काय सांगतोय, रूलचं एकच डोक्यात ठेवायचं, कार्बन कार्बनचा डबल बॉन्ड आणि दोन्ही बाजू वेगळ्या पाहिजेत. आता तुम्ही मला सांगा, इथं काउंट करूया आपण, तुम्हाला जर कळत असेल तर. हा कार्बन आहे, याला टोटल बॉन्ड मोजा किती आहेत रे, हो का. पहिला झाला का बरोबर, दुसरा, तिसरा, चौथा, 4 बॉन्ड झाले. ओके, मग तिथं हायड्रोजन असेल का एक्स्ट्रा, असेल का, नसणार हायड्रोजन. आता इथं चेक करा याच्यामध्ये, इथून मोजूया बघा, हो का. ह्या कार्बनचा पहिला, दुसरा, तिसरा, चौथा कुठं असेल रे, बाहेर म्हणजे काय असेल, इथं हायड्रोजन असेल ना. आता तुम्ही मला सांगा, हा जो वरचा कार्बन आहे इथला, इथं टोटल हायड्रोजन किती असतील रे, 0. इथं किती असतील, 1 असेल, बरोबर ना, एक हायड्रोजन. आणि तुम्ही मला लॉजिक सांगा, दोघांमध्ये जास्त हायड्रोजन वर का खाली आहेत, जास्त हायड्रोजन आहेत. हायड्रोजन जास्त तिथं कोणाला न्यायचं, सीता कोणाला न्यायचं, लिहिले की खाली रे, हो का. हायड्रोजन जास्त तिथं पॉझिटिव्ह पार्ट, पॉझिटिव्ह पार्ट म्हणजे कुठला, H+ न्यायचा. म्हणजे इथं खाली काय जोडणार, H जोडलं तुम्ही, वर काय जोडणार, OH. म्हणजे ते तयार काय झालं बघा प्रोडक्ट तुमचा. रिंग होती तशी ठेवली मी, मला माहीत होतं अर्जुनाला जसं सांगितलेलं ना तुला पोपटाचा डोळा भेदायचा आहे, तसं मला माझा जिथं ऑपरेशन होते तेच दिसलं पाहिजे. आणि माझं ऑपरेशन कुठं होतं, ऑपरेशन म्हणजे रिॲक्शन बरं का रे, हां माझी रिॲक्शन होती इथं होते, एवढंच बघायचं. बाकी काय काही का जोडणार ते त्याने. तुम्हाला सांगू का, बाकी त्यांनी फळा भरून जरी रिंग काढल्या तरी तुम्हाला काय दिसलं पाहिजे, काय दिसलं पाहिजे तुमचा, हां काय दिसलं पाहिजे, ऑपरेशन. मला सर ऑपरेशन त्या त्या कार्बनवरती करायचं आहे, तेवढं माझं मला दिसतंय. आणि मी तो ऑपरेशन करणार एवढ्या पार्टवरती करणार. हे नंतर लिहिलं तर चालतंय, शिकवताना लिहू नका, परत वेळ देतोय लिहायला तुम्हाला. हां इथं काय जोडू सांगा, हो का. CS3 होता तसाच राहिला, इथला हायड्रोजन नाही लिहिला तरी चालतो, फक्त असं टर्न मारून ठेवायचा. इथला तुमचा OH. याचं नाव कोण सांगेल मला, तयार झालेलंच नाव सांगा, बघू बुद्धी किती चालते. सोपं आहे की रे. मला तुम्ही सांगा, रिंग दिसते, सायक्लो 6 कार्बन दिसतात का 7 दिसतात, 6 दिसतात ना, म्हणजे सायक्लोहेक्झॅनॉल तर कळतंय. पण प्रॉब्लेम काय आहे सर, साईड चेन आहे, इथं पहिला कडा लावला, दुसरा कुठं, 2, 3, 4, 5, 6 कार्बन म्हणजे रिंग झाली, सायक्लो झालं सगळ्यात पहिलं तर. सायक्लो हेक्झेन होतं ना, हेक्झॅ. पण प्रॉब्लेम काय आहे रे, मी त्या लिहिलं पाहिजे ना सुरुवातीला, साईड चेन प्रेझेंट आहे तर. हां 1 मिथाईल, हां सांगा, सायक्लो हेक्झॅनॉल. परत एकदा मोठ्याने सांगा, नाव काय लिहिले मी त्याचं, 1 मिथाईल सायक्लो हेक्झॅनॉल. अजून एकदा मोठ्यानं, हां हेक्झॅनॉल. कळतंय सगळ्यांना. आता मी फसवण्यासाठी तुम्हाला हा क्वेश्चन सेम तसाच टाकलाय. तुम्ही सांगा, पहिल्या रिॲक्शनमध्ये सर मला समजलं इथं होतं सबस्टिट्यूशन, इथं होतं ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. पाणी ॲड करतो रे, हायड्रेशन म्हणजे पाणी टाकायचं असं वर्ण. इथं काय करायचंय, मला काय दिसतंय, हे काय आहे रे, BH3 म्हणजे हायड्रोबोरेशन आणि ऑक्सिडेशन होणार आहे. आणि डोक्यात ठेवायचं, असं दिसलं की इथं पण ॲड काय करतो मी, H+OH-. पण इथं प्रॉब्लेम काय आहे रे,
कोण सांगेल मला की ॲडिशन कशी होणार आहे इथं होणार आहे मोठ्यानं कशी होणार आहे अँटी मार्कोनिकॉज म्हणजे हा काय मार्कोनिकॉजचं ऐकत नाही त्याच्या विरुद्ध टाका मग विरुद्ध कसं जोडायचं सांगा इथं कसं जोडायचं हो का रिंग ड्रॉ केली दिसते रिंग सगळ्यांना ओके तुम्ही मला सांगा आता आकडा लावेत हा समजा पहिला असेल हा दुसरा असेल पटकन बोलायचं पहिल्या कार्बनला काय जोडू OH का H OH का H का H जोडायचा कारण उलटी करायची उलटी म्हणजे त्याच्या विरुद्ध करायची ॲडिशन म्हणजे झालं इथं काय जोडलं रे CH3 H नाही दाखवलं तरी चालतो इथं जोडायचं OH याचं नाव काय असेल बघा बरं आता प्रॉब्लेम होतोय आकडा कुठं लावायचा जिथं माझा फंक्शनल ग्रुप असेल तिथं कुठं आहे फंक्शनल ग्रुप फळ्यावर लिहिलाय सर तुम्ही इथं हां दुसरा वर का रे साईडचे नाही ना तिसरा चौथा पाचवा सहावा नाव सांगताय मला मोठ्याने सांगा 2 मिथाइल सायक्लोहेक्झॅनॉल प्रत्येक नाव लिहूया सगळेजण वरचं वन होतं नाही तर झालं 2 मिथाइल हां सायक्लोहेक्झॅनॉल सोपं आहे ना कळतंय सगळ्यांना पेपरमध्ये असेच क्वेश्चन पडतात रे अशा टाईपचेच पडतात रे शेवटी कसं आहे सांगू तुम्हाला जेवढं होतंय तेवढे ट्रस्ट करा आणि प्रॅक्टिस करा जमून जाईल रे जास्त फापड पसारा डोक्यात ठेवायचं नाही रे कारण ऑर्गॅनिक केमिस्ट्री होलाटाईल म्हणजे काय डांबरीव पडलेले पेट्रोल सारखं बघितले डांबरीव पडलेले पेट्रोल किती वेळ थांबतं उडून जातं लगेच ना ह्याचं पण तसंच आहे जेवढं प्रॅक्टिस कराल तेवढं जमतं आणि 100% आपण सगळं कव्हर करतोय देतोय ते व्हॅल्युबलच देतोय ना काय याच्यात नाही आणि एखादा जरी पॉईंट राहिला तर मी सांगतो तुम्ही सांगा राहिला तर मी परत एकदा कव्हर करतो किंवा कमेंट खाली आहेतच तिथे टाकलं तरी जाऊन चालते सर हा पॉईंट राहिला आहे तुमचा मी कव्हर करतो कारण आम्ही पण माणसंच आहे पण तरी पण काय करायचं प्रॅक्टिसच वाढवायचं रे प्रॅक्टिस केलं तर जमतंय तुम्हाला ठीक आहे व्हिडिओ पॉज करा आणि पटकन लिहून घ्या फास्ट थोडंसं ओके झालंय ज्या कन्सेप्ट दिल्या सगळ्यांना आता एक क्वेश्चन आपण डिस्कस करू जो तुम्हाला स्टेट बोर्डसाठी पण वापरता येईल आणि कशासाठी वापरता येईल स्टेट बोर्डसाठी पण आपण वापरू शकतो दुसऱ्या कशासाठी तो प्रश्न आपण वापरू शकतो रे तुमच्या जेई किंवा नीटच्या एक्झामसाठी आता सगळ्यात पहिला तुमचा रोल काय अशा टाईपचा जर क्वेश्चन पडला तुम्हाला काय करायचं त्याच्यामध्ये बघा एक हातामध्ये पेन्सिल ठेवायची महत्त्वाचं म्हणजे प्रश्न टफ नसतो अशा टाईपचा फक्त याच्यामध्ये प्रॉब्लेम काय होतो अशा टाईपच्या क्वेश्चनमध्ये आपण थेअरी बघूनच घाबरतो जे तुम्हाला आत्तापर्यंत झालंय ते सगळं याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय फक्त सिम्पली काम काय करायचं वाचायचं चालू करायचं पेन्सिल हातामध्ये ठेवायचं आणि काय बघायचं माझ्या ओळखीचं वाटतंय का त्याच्यामध्ये आता समजा सुरुवात करतो मी क्वेश्चनची तुम्हाला CETला नीटला जेईला पण अशा टाईपचे क्वेश्चन दिसतात रे आपण स्किप करतो का तर आपल्याला वाटतं आमचं ऑर्गॅनिक कच्चं आहे ऑर्गॅनिक असते सगळ्यांना माहीत असते फक्त आपण काय करत नाही की छोट्या छोट्या गोष्टींना एकत्र जोडायला जमत नाहीत लहान मुलांचे ती पझल्स असतात बघा पझल्स किंवा बघा ते पत्त्याच्या पानाचा माहिती आहे मनोरा रचतेत बघा तो कसा रचतात रे पहिल्यांदा खालचा लेअर स्ट्रॉंग तयार झाला पाहिजे वर 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 रचत जातात ना करतात की नाही सांगा ते पत्त्याचा असतं तो किल्ला बनवल्यासारखं बनवतात रे याचं पण तसंच आहे छोटे छोटे पत्ते पझल असतात ना एकमेकांना जोडत जायचं त्या स्टुडंट ऑफ द इयरमध्ये होता बघा सिंद्रे ते छोटे छोटे लेटर्स लिहून ठेवतात सगळ्या ह्याच्यामध्ये आणि ते लेटर्स एकमेकांना शोधत जातात पझल सोडवत तसं आहे आता पझलमध्ये तुमच्या काय दिले सगळ्यात पहिले सुरुवात केल्या प्रोपीनपासून प्रोपीनमध्ये काय दिसतंय रे हा अल्कीन अल्काइन कोण आहे हा मोठ्याने सांगायचं अल्कीन आहे बरोबर त्याच्यानंतर पुढं हीट केलंय कशावर हिटिंग केलं त्याला बोरेन इन प्रेझेन्स ऑफ THF ही झाली पहिली पायरी तुमची आणि ऑक्सिडाइज केलाय त्याला B द्यायसाठी मग हे मला माहीतच आहे की सर अल्कीन आणि बोरेन घेतला तर अल्कोहोल बनणार आहे आणि ॲडिशन होणार अँटी मार्कोनिकॉफची आजच्या लेक्चरमध्ये झालं तर मागं जाऊन बघायचं दुसरी पायरी त्याच्यातली जर Bची मी रिॲक्शन केली अल्कोहोल ही KOH बरोबर मी दोन टाईपची KOH सांगतो पहिला सांगितलेला तुम्हाला एक सांगितलेला अल्कोहोलिक KOH किंवा NaOH पण असतं इथं ऑर करतो NaOH आणि दुसरा सांगितलेला ॲक्वियस KOH किंवा ॲक्वियस NaOH हा जो पहिला होता त्याच्यामध्ये काय दिसतंय तुम्हाला अल्कोहोलिक दिसतंय दुसऱ्यामध्ये काय दिसतंय ॲक्वियस जर पहिला दिसला तर समजायचं मला एलिमिनेशन करायचं आहे एलिमिनेशन हा सगळ्यांना घेऊन जातो म्हणजे डबल बॉन्ड बनवतो सिम्पली घेऊन जातो
आणि याच्यामध्ये बघितलं तर इथं काय होतं रे, सबस्टिट्यूशन होतं. म्हणजे कोणता खेळ मी सांगतो काय तुम्हाला रे, खो खो. हा खो खो खेळतोय रे. मग इथं काय होणार आहे, घेऊन जाणार आहे. ते रिॲक्शनमध्ये दाखवतो पुढं तुम्हाला. जरा थोडंसं पुढं वाचलं मी, सीचं काय करतोय, सीची रिॲक्शन केली विथ HBr इन प्रेझेन्स ऑफ H2O2. हा कोण आहे, परऑक्साईड आहे आणि HBr दिसतोय. म्हणजे ॲडिशन कोणती होणार आहे इथं, अँटी मार्कोनिकॉज. आता शेवटची पायरी असेल इथं डी. आणि डीचं काय केलं रे, रिॲक्शन केली अल्कोहोलिक NOH बरोबर. अल्कोहोलिक आलं म्हणजे तो परत काय करणार रे, एलिमिनेशन करणार. छापूया आहे तसं. मला प्रोटीनचं स्ट्रक्चर सांगा पटकन सगळ्यांनी. काय होतं प्रोटीनचं स्ट्रक्चर, CH2 डबल बॉन्ड CH3. रिॲक्शन करतो मी त्याची BH3 बरोबर इन प्रेझेन्स ऑफ THF आणि H2O2 ने मी त्याचं ऑक्सिडेशन करतोय. अशा केसमध्ये मी शिकवलेलं मगाशी तुम्हाला HOH ॲड करायचा. आणि कसा करायचा, अँटी MRला. अँटी MR म्हणजे काय, तुमचा OH जाणार इथं आणि इथं कोण जाणार, H. म्हणजे इथं तयार काय झालं तुमचं सांगा, हो का, CH2OH. हाच झाला CH2, त्याला काही जोडलं CH3. ही पहिली पायरी झाली. मी तर काम करतो आकडा लावतो, हा झाला पहिला कडा पूर्ण. आणि दुसऱ्या स्टेपमध्ये काय केले तुम्ही, त्याची रिॲक्शन कशावर करतोय बघा जरा, CH2 CH3 कशावर केले सांगा पटकन. लिहिले की रे, हो का, अल्कोहोलिक आहे म्हणजे हा तुमचा मला वाटतं बी झाला ना, बीची रिॲक्शन केली मी अल्कोहोलिक KOH बरोबर. आता अल्कोहोलिक KOH दिसला की सगळ्यात पहिलं शोधायला चालू करायचं अल्फा आणि बीटा कार्बन. एक कमी लिहिलं काय मी इथं, हां एक मिनिट फक्त. CH2 इथं OH करतो. ओके, हां. अल्कोहोलिक अल्फा आणि बीटा शोधायचं कसं, जिथं तुमचा फंक्शनल ग्रुप जोडलाय तो कार्बन असतो अल्फा, त्याच्या पुढचा असतो बीटा. म्हणजे इथं काय झालं बघा, दिस इज माय अल्फा कार्बन, दिस विल बी माय सेकंड बीटा कार्बन. आता तिथं बनवायचं काय, अल्फा आणि बीटाच्या मध्ये कोणता बॉन्ड बनतो, डबल बॉन्ड बनतो. म्हणजे ॲक्च्युली तो होतं कसं बघा, सांगतो तुम्हाला. हा मी काय करतो, एक हायड्रोजन इथं खाली लिहितो साईडला समजण्यासाठी. हा इथला OH मायनस हा काय करतो रे, या हायड्रोजनला स्वतःकडे घेतो आणि हा बॉन्ड इथं टाकतो असं, आणि इथनं OH तुमचा बाहेर पडला. म्हणजे तयार काय झालं बघा, सिम्पली इथं CH2, एक हायड्रोजन निघून गेला, सॉरी OH निघून गेला इथनं, डबल बॉन्ड CH तयार झालं बरोबर. हायड्रोजन निघून गेला रे इथला आणि पुढे जोडले काय त्याला, CH3 जोडले. हा कोण तयार झाला रे, बी तयार झाला. आता बीला काय केले तुम्ही बघा, पुढे जरा काय करताय बघा. बी साठी बीची रिॲक्शन कशावर करतोय आपण, HBr बरोबर CH2 डबल बॉन्ड CH3. आणि लिहिताना काय लिहिले बघा, HBr इन प्रेझेन्स ऑफ परऑक्साईड. परऑक्साईड म्हणजे तो काय करणार आहे, अँटी मार्कोनिकॉज. आणि अँटी मार्कोनिकॉजचा अर्थ काय बघा, NCMR म्हणजेच काय, तर हा झाला मायनस पार्ट, हा झाला प्लस पार्ट. मायनस कुठं न्यायचं अँटीमध्ये, कुठं न्यायचं सांगा, मायनस अँटीमध्ये जिथं हायड्रोजन हां जास्त असतील. मग तुम्ही मला सांगा, हा पहिला कार्बन आणि हा झाला दुसरा कार्बन, कुठं जास्त आहेत हायड्रोजन बघा बरं जरा. अरे कुठं जास्त आहेत, पहिल्यावरती जास्त आहेत, इथं जास्त आहेत ना. मग इथं BR जोडला समजा मी, CH2 हा झाला BR, त्याला जोडलं पुढं मी काय जोडलंय बघा, हा मोठ्याने सांगा, CH2 CH3. इथंपर्यंत कळतंय का सगळ्यांना काय करतोय आपण, समजतंय, सिंपल रिॲक्शन होती ना. ओके, आता हा मला वाटतं हा कोणता झाला रे, AB झाला. हा काय झाला रे, Cच आहे का, बरं ठीक आहे असू दे. हां आता काय केलं आहे बघा तुम्ही, अँटी नंतर कशा काय त्या झालं, H2O2 तयार झाला. आणि डीचं काय करताय तुम्ही इथं, सॉरी डी पाहिजे होता ना, मी काय केलं, हा A हा B होता ना, हा C होता, म्हणजे हा पण C असेल ना, आणि हा जो तयार झाला तो कोण आहे तुमचा, D होता. ओके, आता डीचं फायनली काय करतोय बघा मी इथं, BR त्याला काय जोडलं, CH2 त्याला पुढं काय आहे, CH2 त्याला काय आहे पुढं, CH3. ओके, आता याची रिॲक्शन मी कशाबरोबर करतोय, शेवटचं अल्कोहोलिक NOH. आणि महत्त्वाचं म्हणजे मी तुम्हाला शिकवलं आहे मगाशी, अल्कोहोलिक दिसलं की काय होणार आहे तिथं, एलिमिनेशन होणार आहे ना. आणि एलिमिनेशन व्हायसाठी सगळ्यात महत्त्वाची गरज आहे, सगळ्यात पहिली नीड आहे मला, बीटा कार्बन प्रेझेंट पाहिजे. आता तुम्ही मला सांगा, इथं हा तुमचा फंक्शनल ग्रुप झाला ना, इथं BR भाऊके BRचे हॅलोजनचे झाले, हा कार्बन कोणता झाला,
मोठ्याने सांगा. अल्फा झाला. हा कोणता झाला? बीटा झाला. मग सिम्पली मी काय करतो इथं बघा, ह्याला देतो नाव अल्फा, याला देतो बीटा नाव. आणि डोक्यात काय ठेवायचं, इथून BR निघून जाणार आहे आणि याच्यातनं काय निघून जाणार आहे? हायड्रोजन. HBr बाहेर पडलं आणि शिल्लक काय राहिलं मग तुमचं? CH2 डबल बॉन्ड CH3. कळलं सगळ्यांना? अरे समजलंय का? डबल सांगायचं आहे. समजलंय? ओके. काय केलं बघा, इथून चालू करतो लिहायला मी. इथं काय झालं? CH2. पुढं काय झालं? डबल बॉन्ड. इथं काय झालं? CH शिल्लक राहिलं आणि त्याला मी जोडलं CH3. हा काय झालं रे? ई ना? ई. क्वेश्चनमध्ये काय विचारलंय? ए म्हणजे कुठला? हा पहिला असेल कदाचित. हा ए आणि ई मधलं रिलेशन सांगा. सेम. कळतंय सगळ्यांना? सेम झाले दोघं पण. हे माझं आन्सर झालं. बघा प्रश्न सोपाच होता आणि महत्त्वाचं म्हणजे एका प्रश्नात मी किती कन्सेप्ट क्लिअर केल्या कळतंय सगळ्यांना. म्हणजे एक क्वेश्चन माझी सगळी रिव्हिजन कंप्लीट करून देतोय. इथं कसं जमतंय? इथं मी सांगितलं तुम्हाला, ऑलरेडी आपण त्या फ्लोमध्ये होतो, लेक्चर सुरू होतं, यातलं बऱ्यापैकी कन्सेप्ट आज जर डिस्कस झालं त्यामुळे मला जमलं. पण एक्झामच्या वेळी ते प्रेशर एक्झामचं वेगळेच असतं रे. एक्झामचं प्रेशर कळतंय ना तुम्हाला? आणि हे सगळा उठाटेप आपल्या फ्युचरसाठी करायचं आहे रे, भविष्यासाठीच आहे ना. उगाच आपण येऊन बसलो इथं. काय तर झालं पाहिजे का नाही सांगा? अरे लाईफमध्ये काय तर स्टेबिलिटी पाहिजे असेल तर आज काय तर संघर्ष केला पाहिजे, तर काही तर जमेल. आणि अल्टिमेट एम पैसाच आहे. तुमच्याकडे जेवढा पैसा तेवढं तुम्हाला माणसं मानतात रे. बरोबर आहे ना? हां, समजले काय करतोय आपण इथं? आणि एक संत कबीर माहीत आहे सगळ्यांना? संत कबीरांचे दोहे असे. दोहे म्हणजे कळतं? दोहे म्हणजे पोएम ऑफ 2 लाईन्स रे, म्हणजे 2 ओळीची कविता. संत कबीरांनी त्यांच्या एका दोह्यामध्ये सांगितले. काय सांगितलेलं का त्यांच्या दोह्यामध्ये संत कबीरांनी? तर अगोदर लिहून घ्या, मग सांगतो. पटकन लिहा अगोदर. हे हो दे, लिहा पटकन. याच्यात काही डाऊट आहे कोणाला? नक्की. पटकन. आणि सिम्पल आहे, एवढा काय याच्यात प्रॉब्लेम नाही तरी. फक्त प्रेडिक्शनच करायचं आहे रे इथं. झालं? हां, काय सांगितले बघा त्यांनी संत कबीर आणि त्यांच्या दोह्यामध्ये? तर निर्धन गिरे पहाड़ से पूछे ना कोई हाल. निर्धन गिरे पहाड़ से पूछे ना कोई हाल, अगर काटा लगे धनी को तो पूछे लोग हजार. म्हणजे कळतंय सगळ्यांना? तुमचा पैसा बोलतो रे. जेवढा निर्धनाला कोण काही विचारतंय का रे ह्या समाजामध्ये? आता तुमच्याकडे खिशात पैसा असेल, तुम्हाला काटा जरी लागला तर 4-5 हजार माणसं विचारतात की बाबा काय झालं तुम्हाला नेमकं. स्टेटस लावतात रे, फिलिंग व्हेरी व्हेरी सॅड. लावतात ना स्टेटस. आणि एखादं डोंगरा उडून पडलं, ते मेलं तिकडं, तरी कोण विचारायचं जातंय का? शेवटी परिस्थितीच ठरवते रे तुम्ही काय करत असं काय करत नाहीचा. एक काम करा, व्हिडिओ पटकन पॉज करायचं, हे लिहून घ्यायचं. आपण भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये.